वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आज आहे दिवस चौथा। आज आपण चाललो आहे पाम जुमेरा आणि बुर्ज अल अरब हॉटेल। आम्ही आहे मेट्रो स्टेशनला। आता इकडून बघू 2-3 मेट्रो स्टेशन ते क्रॉस करून येईन आणि बीचला पण चाललो आहे। बीचला गेल्यावर तुम्हाला दाखवतो तिकडे काय काय कसं कसं। ओके, स्टे ट्यून। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि असंच मला सपोर्ट दाखवत राहा। थँक्यू। आता आम्ही बसनी चाललो आहे। आम्ही मेट्रोने उतरून परत बस घेतली। बसवरनं आता आम्ही पोचलो आहे बुर्ज अल अरब हॉटेलच्या बाजूला। चाललोच आता चालत इकडून गेलो कळण ते कसं आहे काय। लय मोठे वरती हेलिपॅड वाटते आणि इकडं आहे दुबईचं वॉटर पार्क। ते नाही मागे तुम्हाला दिसत असेल तर बघूया बाकीचं काय 2-4 फोटो काढून घेतो नंतर बाकी बघू काय। आता आम्ही आलो आहे पाम जुमेरा बघायला आणि इकडं असं आहे की 35 UAD द्यायचे तर अपडाऊन वगैरे सगळं त्याच्यात मिळणार। आता बघूया आपण काय मोनोरेल आहे, मोनोरेलमध्ये सेपरेट। आणि इकडं हा मी धनराज कुदळ बघूया आता तिकडे जाऊन पाम जुमेरा आयलँड ॲटलेस हॉटेल आली मोनोरेल। बसून घ्या जागा आहे का उभे कसं आता आम्ही आलो आहे पाम जुमेराला मोनोरेलच्या आत आणि आतले बाहेरचा नजारा तुम्हाला दाखवतो। वरनं भारी दिसतं मला, आतलं काहीच नाही एवढं काय। यांना काय बघ ना हरेकांना म्हणजे बंगल्याच्या पुढं बीच आहे डायरेक्ट सेपरेट, काही टेन्शनच नाही। हे बघ बीच सेपरेट बीच दिलाय तुला, टेन्शन नाही काय करायची का। हे आहे पाम बीच हॉटेल पण आणि बीच पण फुल क्लिअर वाटतं एकदम। या हॉटेल एक नंबर हे आला अरब हॉटेल। मग आम्ही तिथं गेलो। आता मी आलोय ॲटलांटिस हॉटेलच्या बाहेर। इकडे बीच आहे सगळे आणि हे ॲटलांटिस हॉटेल। काय पण बरं एक नंबर आहे। मी आलो आहे मरीना बीच वर। हे मरीना बीच आहे। पोचलोय आपण आता दुबई मरीनाला। हे आहे व्ह्यू एक नंबर आहे हे हॉटेल। आता बघू जाऊन काय कसे। हे बीच पुढे यॉट वगैरे बोटी। आता गेलो बघू आपण। हा आहे दुबईचा मरीन बीच, मी तुम्हाला मागे दाखवतो। ह्या बिल्डिंगा बघा। चाललोय फ्युचर ऑफ म्युझियमला। मेट्रोनी उतरलं आता बघू इकडून किती लांब आहे, आपण मग बघू पुढे। फ्युचर ऑफ म्युझियमला एंट्री करतोय असं वाटतंय। फ्युचर ऑफ म्युझियम मध्ये मला दाखवतात आज काय काय।
ही वर तिकीट काढून वर जाण्याची लाईन आहे. एक नंबर आहे. फ्युचर ऑफ म्युझियमच्या खाली चाललो आता आपण. मेट्रोनी उतरल्यानंतर डायरेक्ट वर आपल्याला सोडतं ते. थोडंफार चालून मग खाली आल्यानंतर हे सगळे सगळे लाईन तिकीट घेऊन वर जायचं. हा आता आपण बाहेरनं बघू पहिलं, मग नंतर बघू तिकिटाचं काय आणि वर कसं जायचं. हे आहे फ्युचर ऑफ म्युझियमचं बाहेरचं लुक. गाडी वगैरे मागं. हे आहे फ्युचर ऑफ म्युझियमचं बाहेरचं लुक. आतमध्ये तर गेलो नाही, आता बघू आत गेल्यानंतर. आणि हे बाहेरचं